In the previous lecture we discuss about तर पाठीमागचं जे लेक्चर आपण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बघितलेलं होतं की डिग्रीमध्ये जो काही अँगल दिला असेल तो रॅडियन मेजरमेंटमध्ये कसा कन्वर्ट करायचा आणि रॅडियनमध्ये जो काही अँगल असेल तो डिग्री मेजरमेंटमध्ये कसा कन्वर्ट करायचा हा पॉईंट आपण डिस्कस केला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट बीट जे डिस्कस केलं होतं ते क्लॉकशी रिलेटेड होतं. इन अ क्लॉकमध्ये आपण बघितलेलं होतं रिलेशन बिटवीन अँगल अँड टाइम इन अ क्लॉक. क्लॉकमध्ये जे काही अँगल्स रिप्रेझेंट होणार आहे आणि जे काही टाइम आपण घेतो त्या दोघांमधलं आपण काय केलेलं होतं रिलेशन फाइंड आउट केलं होतं. आता बघा तेच रिलेशन थोडंफार आपण रिपीट करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. बघा इन 1 मिनिट minute hand move by 6 degree. बघा क्लॉकमध्ये ॲक्च्युली तुमची जी क्लॉक फ्रेम आहे ती आपण काय केलेली आहे 12 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली आहे आणि त्यातला एक पार्ट म्हणजे वी गेट 30 डिग्री आहे. म्हणजेच बघितलं जर आपण क्लॉकमध्ये तर बघा समजा आपण त्यातले 2 कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स कन्सिडर करूया 12 and 1. 12 1. आता बघा हा क्लॉकचा आपण सेंटर कन्सिडर केला. कोणताही हँड घ्या तुमचा मिनिट हँड घ्या किंवा आवर हँड घ्या. मिनिट हँड ज्यावेळी तुमचा 12 वरून 1 वरती मूव्ह होतो त्यावेळी या सेंटरच्या अराउंड जो काही अँगल फॉर्म होतो तो जो काही अँगल आहे त्याचं मेजरमेंट काय असणार आहे तुमचं 30 डिग्री. किंवा आवर हँड घेतला तास काटा जरी घेतला तरी तो 12 वरून 1 वर येण्यासाठी दोन्ही हँडला 30 डिग्री अँगलनीच काय व्हावं लागतं ट्रेस व्हावं लागतं. म्हणजे सेंटरच्या अराउंड सेंटरच्या भोवती जो काही तुमचा अँगल फॉर्म होतो तो अँगल लगेच काय असणार आहे 30 डिग्री. बट एक लक्षात ठेवा तुमचा जो मिनिट हँड आहे हा मिनिट हँड ज्यावेळी 12 वरून 1 वर येतो त्यावेळी हा काय करतो 5 मिनिट कंप्लीट करतो. म्हणजे ज्यावेळी तुमचा मिनिट काटा 12 वरून 1 वर येतो त्यावेळी आपण म्हणतो 5 मिनिट झाले. 1 वरून पुन्हा 2 वर आला की आपण काय म्हणतो 10 मिनिट झाले. म्हणजे एका नंबरवरून त्याला दुसऱ्या नंबरवर येण्यासाठी 5 मिनिट कंप्लीट करावे लागतात. बट जो काही तुमचा आवर हँड आहे तो ज्यावेळी एका नंबरवरून कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स जर आपण घेतले 12 वरून ज्यावेळी तो 1 वर येतो त्यावेळी आपण म्हणतो 60 मिनिट्स. म्हणजे तुमचा मिनिट हँड एका नंबरवरून दुसऱ्या नंबरवर येण्यासाठी त्याला काय करावं लागतात 60 मिनिट कंप्लीट करावे लागतात. आता याच्यावरूनच आपण काय फाइंड केलं होतं बघा ज्यावेळी तुमचा मिनिट हँड जो आहे तो एका मिनिटाने ज्यावेळी प्रेस होतो मूव्ह होतो पुढे जातो त्यावेळी तो एका मिनिटामध्ये 6 डिग्री काय होतो मूव्ह होतो. आणि त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं इन 1 मिनिट आवर हँड मूव्ह बाय हाफ डिग्री. म्हणजेच बघा तुमचा जो तास काटा आहे तो 12 वरून 1 वर येण्यासाठी काय होतात ज्यावेळेस तो 12 वरून 1 वर येतो त्यावेळी तो 30 डिग्रीचा अँगलच फॉर्म करतो. बट त्याला मी क्लॉकचा जर विचार केला तर त्याला 12 वरून 1 वर येण्यासाठी 60 मिनिट कंप्लीट करावे लागतात. आणि याच्यावरूनच आपण काय केली होती एका मिनिटामध्ये म्हणजेच तो 60 मिनिटांमध्ये काय करतो 30 डिग्रीनी काय होतो ट्रेस होतो. याची रिलेशनचा यूज करून आपण फाइंड आउट केलं होतं तो एका मिनिटामध्ये किती डिग्रीनी ट्रेस होतो. तर हा 1 या ठिकाणी प्रेझेंट असेल हा 60 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे राईटला गेल्यानंतर काय होईल डिवाइड म्हणजे 30/60 वी गेट हाफ डिग्री. म्हणजे ज्यावेळी तुमचा मिनिट हँड हा काय होतो एका मिनिटाने ट्रेस होतो त्यावेळी तो किती डिग्रीनी मूव्ह होणार आहे तुमचा हाफ डिग्री. हे आपण काय केलेलं होतं लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर आज आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे हाऊ टू कन्वर्ट डिग्री मिनिट सेकंड इनटू डेसिमल डिग्री. ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे बघा तो हा पॉईंट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही बट या पॉईंटशी रिलेटेड जे काही न्यूमरेटर आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे हा आपण पॉईंट घेणार आहोत हाऊ टू कन्वर्ट
degree, minute and seconds into decimal degree. म्हणजे जो काही अँगल आहे, ॲक्च्युली आपण प्रिवियस लेक्चरमध्ये बघितलेलं होतं डेसिमल डिग्री मधला जो काही अँगल आहे, फ्रॅक्शन मधला अँगल हा डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये कन्वर्ट केला होता. बट या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये जर अँगल दिला असेल तर तो डेसिमल डिग्री मध्ये कसा कन्वर्ट केला जातो. याच्यासाठी बघा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत. सपोज वी हॅव टू कन्सिडर द एक्झाम्पल 42 डिग्री 24 मिनिट 36 सेकंड्स. आता हा जो काही अँगल आपण घेतलेला आहे हा आहे डिग्री, मिनिट आणि सेकंड्स. याचं कन्वर्जन आपल्याला फ्रॅक्शनल किंवा डेसिमल काय करायचं आहे, डेसिमल डिग्रीमध्ये करायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली हा किती डेसिमल डिग्रीचा अँगल आहे हे फाइंड करण्यासाठी बघा काय करावं लागतं आपल्याला. फर्स्ट अपॉन टेक अँगल ॲज इट इज. हा अँगल आपण आहे असंच लिहिला 42 डिग्री 24 मिनिट 36 सेकंड्स. आता हा अँगल आपल्याला डेसिमल डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण एक रिलेशन बघणार. ॲक्च्युली आपण प्रिवियस लेक्चरमध्ये रिलेशन बघितलं होतं. वी नो दॅट 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. आता 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असते आणि त्यातला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड आहे. बघा 1 मिनिट म्हणजे जर 60 सेकंड्स असतील तर 2 मिनिट म्हणजेच आपण काय घेणार आहे याच्या डबल, दॅट मीन्स 120 सेकंड्स. अप टू आपल्याला 60 मिनिट म्हणजेच किती सेकंड्स हे फाइंड करायचं आहे. अँड वी ऑल नोन ॲज अ 60 मिनिट इज इक्वल टू 3600 सेकंड. म्हणजे 1 डिग्री जर 60 मिनिटाच्या बरोबर असेल तर 60 मिनिट जे आहे ते 3600 सेकंड्सच्या काय असतात, इक्वल्स असतात. आता या रिलेशनवरूनच आपल्याला हे कन्वर्जन ॲक्च्युली करायचं आहे. याच्यामध्ये बघा जर पहिली आणि शेवटची जी काही टर्म आहे ती जर आपण इक्वेट केली, बघा फर्स्ट टर्म आहे 1 डिग्री आणि लास्ट टर्म आहे 3600 सेकंड. बघा 1 डिग्री इज इक्वल टू 3600 सेकंड. आपण हे असंही लिहितो 60 × 60 सेकंड्स. आता 1 डिग्री जर 3600 सेकंड्सच्या जर बरोबर असेल तर आपल्याला एका सेकंडची व्हॅल्यू ही डिग्रीमध्ये रिप्रेझेंट करायची. आणि ती रिप्रेझेंट कशी केली जाते बघा, याच्यामध्ये आवर सेकंड्स या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. कारण की प्रत्येक नंबर हा 1 हा कॉन्स्टंट मल्टिपल असतो. त्यामुळे या ठिकाणी आपण काय केलं बघा 1 सेकंड ॲज इट इज ठेवला आणि हा 3600 तुमचा राईटला काय आहे मल्टिपल आहे, तो लेफ्टला आल्यानंतर काय होईल डिवाइड. म्हणजे 1 सेकंड म्हणजे तुमचे काय मिळतात बघा 1/3600 डिग्री. म्हणजे एका डिग्रीची जर व्हॅल्यू 3600 सेकंड असतील तर 1 सेकंड म्हणजेच काय मिळतो 1/3600 डिग्री. आता हेच रिलेशन बघा आपण याच्यामध्ये पहिली आणि दुसरी टर्म जर इक्वेट केली तर 1 डिग्री म्हणजेच काय आहे 60 मिनिट आहे. 1 डिग्री हा 60 मिनिटाच्या बरोबर आहे. याचा यूज करून आपल्याला 1 मिनिट म्हणजे किती डिग्री हे फाइंड करायचं आहे. तर बघा या ठिकाणी 1 मिनिट ॲज इट इज ठेवला आणि हा जो 60 आहे तो राईटला मल्टिपल आहे. म्हणजे लेफ्टला आल्यानंतर तो काय होईल डिवाइड. म्हणजेच 1 मिनिट हा कशाच्या बरोबर असणार आहे 1/60 डिग्री. लक्षात ठेवा these two are the most important relation for conversion of a degree minute second into the decimal degree. बघा हे रिलेशन ॲक्च्युली ऑलरेडी आपण बघितलेलं होतं. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतात आणि 60 मिनिट म्हणजे 3600 सेकंड असतात. त्याच्यानंतर बघा पहिली आणि तिसरी टर्म आपण इक्वेट केली. 1 डिग्री म्हणजे 3600 सेकंड असतील तर 1 सेकंड म्हणजे किती डिग्री आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि 1 सेकंड म्हणजेच 1/3600 डिग्री असतात. आणि याच्यामध्ये दुसरं रिलेशन आपण बघितलेलं आहे. 1 डिग्री म्हणजे जर 60 मिनिट असतील तर 1 मिनिट म्हणजे किती डिग्री, तर 1 मिनिट म्हणजे 1/7 डिग्री.
हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून ठेवा. याचाच यूज आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे. आता बघा या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा डिग्री, मिनिट आणि सेकंड्स ज्यावेळी तुम्हाला डेसिमल डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचे असतात त्यावेळी बघा इन ब्रॅकेटमध्ये डिग्रीमधला जो काही नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचा. किती डिग्री आहे तुमच्याकडं 42 डिग्री. टेक अ प्लस साइन, देन राईट डाऊन दी मिनिट. नंबर ऑफ मिनिट आहे तुमचा 24. आता बघा या ठिकाणी ॲक्च्युली आपण 1 मिनिटची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे डिग्रीमध्ये. 1 मिनिट म्हणजेच 1/7 डिग्री असतात, म्हणजेच 24 मिनिट म्हणजेच किती डिग्री येतात. तर लक्षात ठेवा 1 मिनिट बरोबर जर 1/60 डिग्री असतील तर 20 मिनिट इज इक्वल टू काय येतो बघा 24 इंटू 1/60 डिग्री येणार आहे. म्हणजे जो काही मिनिटमधला पार्ट आहे त्याला ज्यावेळेस तुम्ही 60 ने डिवाइड कराल त्यावेळी तो मिनिट हा कन्वर्ट इंटू काय होतो डिग्री. म्हणजे इथं 24 मिनिट आहेत, हे डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला काय करावं लागतं तुम्हाला 60 ने डिवाइड करावं लागतं. आणि जे मिनिट आहे we know that the value of 1 minute in degree. 1 मिनिट एका सेकंडची व्हॅल्यू डिग्रीमध्ये आपण ऑलरेडी फाइंड केलेली आहे 1/3600 डिग्री. हेच रिलेशन जर या ठिकाणी आपण यूज केलं तर बघा 36 डिवायडेड बाय वी गेट 3600. आता बघा ज्यावेळी मिनिटमधला पार्टला तुम्ही 60 ने डिवाइड कराल त्यावेळी तुमचा जो काही हा मिनिटमधला पार्ट आहे तो डिग्रीमध्ये कन्वर्ट करा आणि सेकंडमधला जो पार्ट आहे त्याला ज्यावेळी 3600 ने डिवाइड करा त्यावेळी तो सेकंडमधला पार्ट हा सुद्धा काय होईल तुमचा डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल. आता सिम्पली जर हे कॅल्क्युलेट केलं, सिम्प्लिफाय केलं तर बघा फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा डिग्रीचा सिम्बॉल रिप्रेझेंट करायचा आहे. देन आफ्टर सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा 42 टेक ॲज इट इज प्लस डिव्हिजन ऑफ दीज टू नंबर्स बघा 24/60 वी गेट 0.4 प्लस 36/3600 वी गेट 0.01 डिग्री. हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर टेक अ सम ऑफ ऑल दीज 3 टर्म. या तिघांची जर आपण सम केली तर अँगल मिळेल तुमचा 42.41 डिग्री. म्हणजे हा जो काही डेसिमल डिग्री आहे हा आपल्याला डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये दिला आणि याचा हे जे काही आता जस्ट आपण रिलेशन बघितलं त्याच्यावरून आपण हा डिग्री, मिनिट आणि सेकंड कन्वर्ट इंटू काय केलेला आहे डेसिमल डिग्री. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा ज्यावेळी तुम्ही जो काही अँगल आहे तो डिग्री, मिनिट आणि सेकंड्स मध्ये जर दिला असेल तर हा अँगल डेसिमल डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिग्री टेक ॲज इट इज प्लस मिनिटमधला जो काही पार्ट आहे डिवायडेड बाय काय करा 60 करा प्लस सेकंडमध्ये जो काही पार्ट दिला असेल त्याला डिवायडेड बाय 60 इंटू 60 दॅट इज 3600 करा. हा DMS कन्वर्ट इंटू काय होईल तुमचा डिग्री. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस पॉइंट. आता बघा जो आपण क्लॉकचा पॉइंट बघितला होता त्याच्यावरती रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. मोस्टली MCQ तुम्हाला क्लॉकशी रिलेटेड विचारले जातात आणि ते MCQ सॉल्व करण्याची आपण मेथड बघणार आहोत विथ ट्रिकसुद्धा. म्हणजे ट्रिकी मेथडनी कसा अँगल बिटवीन 2 हँड फाइंड केला जातो हे आपल्याला बघायचं आहे. मग जस्ट फर्स्ट ऑफ ऑल सी दी एक्झाम्पल. angle between minute hand and our hand at 7:20. 7:20 ज्यावेळी क्लॉकमध्ये होता त्यावेळी तुमचा जो काही मिनिट हँड आणि आवर हँड म्हणजे
मिनिट काटा आणि तास काटा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ते रिप्रेझेंट केल्यानंतर त्या दोन हँडमधनं आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी अँगल फाइंड करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण रफली एक क्लॉक ड्रॉ करूया. या क्लॉकमध्ये बघा टायमिंग आहे या ठिकाणी 7:20. 7:20 म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुमचा जो काही मिनिट हँड आहे तो एक्झॅक्टली काय असणार आहे, 4 वरती असणार आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा मिनिट हँड ड्रॉ करूया. हा मिनिट हँड तुमचा एक्झॅक्टली काय केलेला आहे, आपण 4 वरती ठेवलेला आहे. आता त्याच्यानंतर तुमचा जो आवर हँड आहे, तास काटा जो आहे तो 7 बरोबर 7 वर नसणार आहे. 7 वाजून 20 मिनिटं झाली म्हणजे 7च्या पुढे 20 मिनिटांनी काय झालेलं असणार आहे, ट्रेस झालेला असणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली तुमचा जो काही आवर हँड आहे तो बघा, तो या ठिकाणी 7च्या थोडंसं आपण पुढे घेऊ. एक्झॅक्टली 7 इथे आहे, हा तुमचा आवर हँड या ठिकाणी असेल. आता काय करायचं आहे बघा, हे हँड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या दोघांमध्ये जो काही अँगल फॉर्म झालेला आहे, हा अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता हा फाइंड करण्यासाठी बघा पहिल्यांदा आपण जस्ट बघितलेलं आहे, ही जी क्लॉक फ्रेम आहे ही क्लॉक फ्रेम आपण काय केलेली आहे, 12 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. आणि यातले कोणतेही दोन कॉन्सिक्युटिव्ह कुठलेही दोन नंबर घ्या आणि त्या दोन नंबरच्या मध्ये फॉर्म होणारा जो काही अँगल आहे तो अँगल तुमचा किती डिग्रीचा असतोय, तर 30 डिग्रीचा. लक्षात ठेवा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अँगल बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स लिहायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन दी अँगल बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स. म्हणजेच काय तर बघा, आपल्याला दोन लगतचे नंबर घ्यायचे आहेत, कोणतेही दोन ब्लॉकमधले नंबर घ्यायचे नाही. तर एका पाठोपाठ एक येणार, म्हणजे 12 आणि 1 घेतलं, 1 आणि 2 घेतला किंवा 2 and 3 जर घेतलं तर त्या दोघांच्या मध्ये फॉर्म होणारा जो काही अँगल आहे तो अँगल ऑलवेज तुमचा किती डिग्रीचा असतो, तर 30 डिग्रीचा. कारण की ही क्लॉक फ्रेम आपण 12 पार्टमध्ये डिवाइड केली आहे आणि टोटल 12 पार्ट कंप्लीट होण्यासाठी म्हणजे ज्यावेळी तुम्ही 12 वरून रोटेट व्हाल, चालायला लागाल आणि ज्यावेळी तुम्ही पुन्हा 12 वरती याल त्यावेळी या सेंटरच्या अराउंड 360 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. आणि ह्या 360 डिग्री अँगल आपण काय केलेला आहे, 12 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केले. म्हणजे त्यातला एक पार्ट म्हणजे 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर लगतचे नंबर घ्या, त्याच्यामध्ये 30 डिग्रीचा अँगल काय होतो, तर या ठिकाणी तुमचा फॉर्म होतो. त्याच्यानंतर बघा अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड, अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड, अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 20 मिनिट, आवर हँड इन 20 मिनिट. आता ॲक्च्युली बघा, जर हा क्लॉक तुम्ही बघितला तर तुमचा जो काही आवर हँड आहे, तास काटा आहे, तो बरोबर तुमचा 7 वरती नाही, तर तो 7च्या पुढे 20 मिनिटांनी ट्रेस झालेला आहे. आता हा 20 मिनिटांनी ट्रेस कसा झाला आहे, जेवढ्या मिनिटांनी तुमचा जो मिनिट हँड पुढे येणार आहे तेवढ्या मिनिटांनी तुमचा आवर हँड काय होतो, पुढे जाणार आहे. म्हणजे समजा 7 वाजून 5 मिनिटं झाली असतील तर तुमचा आवर हँड 5 मिनिटांनी पुढे ट्रेस होतो. 7 वाजून 10 मिनिटं झाली तरी आवर हँड 10 मिनिटांनी ट्रेस होतो. बट या टायमिंगमध्ये 7 वाजून 20 मिनिटं झाली म्हणजे जो मिनिट काटा आहे तो 20 मिनिटांनी पुढे आला, तेवढ्याच मिनिटांनी तुमचा तास काटा काय होतो, पुढे मूव्ह होतो. म्हणजे हा जो काही हँड आहे तुमचा 20 मिनिटांनी पुढे काय झालेला आहे, तर ट्रेस झालेला आहे. आता बघा एक रिलेशन आपण बघितलेलं आहे, तुमचा जो मिनिट हँड आहे तो एका मिनिटांनी ज्यावेळी मूव्ह होतो, ट्रेस होतो, पुढे जातो, त्यावेळी तो एका मिनिटामध्ये हाफ डिग्री अँगल काय करतो, फॉर्म करतो. कोणता हँड, तर आवर हँड. एका मिनिटाने तो हाफ डिग्रीने मूव्ह होतो.
म्हणजेच काय, याचा यूज करून आपण 2 मिनिटांमध्ये किती मिनिटांनी किती अँगलनी मूव्ह होतो हे काढू शकतो. म्हणजे 2 मिनिटांमध्ये तो एका मिनिटात जर हाफ डिग्रीनी मूव्ह होत असेल तर 2 मिनिटांमध्ये तो 1 डिग्रीनी काय होतो, मूव्ह होतो. 2 मिनिटात 1 डिग्रीनी मूव्ह होत असेल तर 4 मिनिटांमध्ये बघा तो 2 डिग्रीनी काय होणार आहे. म्हणजे जेवढे मिनिट कंप्लीट करतो तुमचा तास काटा त्याच्या हाफ डिग्रीनी तो काय होतो, ट्रेस होतो. लक्षात ठेवा, जेवढ्या मिनिटांनी तुमचा तास काटा मूव्ह होतो त्याच्या हाफ डिग्री तो अँगल काय करतो, ट्रेस करतो. आता बघा या ठिकाणी बघा, अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 20 मिनिट. म्हणजे 20 मिनिटांनी ज्यावेळी तो पुढे जातो त्यावेळी तो किती डिग्रीनी पुढे गेला असं म्हणायचं, रीच द हाफ, दॅट इज दी 10 डिग्री. हा किती डिग्री ट्रेस होणार आहे तर 10 डिग्री. आता बघा, हा जर वॉच जर आपण ऑब्झर्व केला, हा जो काटा 20 मिनिटांनी पुढे गेला तो आपण काय करूयात, 20 मिनिटांनी मागे घेऊया. जस्ट इमॅजिन, हा या ठिकाणी बघा मी काय केलेलं आहे, 20 मिनिटांनी मागे घेतलेला आहे. माझा काटा 20 मिनिटांनी पुढे आहे, बट मी जस्ट इमॅजिन केलेला आहे की हा मी 20 मिनिटांनी काय केला बघा, मागे ओढलेला आहे. या ठिकाणी आपण वेगळ्या कलरचा चॉक यूज करूयात. हा 20 मिनिटांनी काय घेतला आहे, मी मागे घेतलेला आहे. आता मला सांगा, हा इथं नाहीच असं इमॅजिन करूया. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे जे 2 हँड आहेत, मिनिट हँड तुमचा एक्झॅक्टली 4 वर आहे, आवर हँड जो आहे तो एक्झॅक्टली काय घेतलेला आहे, आपण 7 वर घेतलेला आहे. आता ज्यावेळी माहित आहे तुम्हाला 1 डिव्हिजन मध्ये फॉर्म होणारा अँगल असतो 30 डिग्री. 4 आणि 5च्या मध्ये होणारा अँगल सेंटर होते 30 डिग्री. या दोघांमधला अँगल आहे अगेन 30 डिग्री. या दोघांमधला अँगल या ठिकाणी मिळणार आहे तुमचा अजून 30 डिग्री. म्हणजेच बघा, हा जर एक्झॅक्टली 7 वर आपण घेतला तर अँगल बिटवीन 4 अँड 7 हा तुमचा किती येतो बघा, 30 + 30 + 30, दॅट इज 90 डिग्री. मीन्स राईट डाउन हिअर अँगल between the marks 4 and 7. Otherwise, write down the angle between the number 4 and 7 is equal to, write down 30 + 30 + 30. Directly 90 लिहिलं तरी चालेल. तर that after बघा, हा ॲक्च्युअली अँगल आपण फाइंड केलेला आहे. हा टोटल अँगल तुमचा 90 डिग्री आहे. आणि जर एक्झॅक्टली तुमचा तास काटा जर बघितला तर तो 20 मिनिटांनी पुढे आला आणि तो 20 मिनिटांमध्ये किती डिग्री ट्रेस होतोय तर 10 डिग्री. म्हणजेच टोटल अँगल बिटवीन मिनिट हँड अँड आवर हँड ॲट 470 काय असणार आहे बघा, टेक अ सम ऑफ दिस 90 + 10 वी गेट द एक्झॅक्ट अँगल. राईट डाउन हिअर अँगल बिटवीन minute hand and our hand, minute hand and our hand at 720 is equal to, write down 90 plus एक्झॅक्टली 7 वर ज्यावेळेस असेल तर तो त्या ठिकाणी 90 डिग्री अँगल होतो. आणि 7च्या पुढे तो किती डिग्री झालाय तर 20 मिनिटांमध्ये तो त्याच्या हाफ म्हणजे 10 डिग्रीनी मूव्ह होतो. टोटल अँगल आपला काय मिळाला बघा, 100 डिग्री. मीन्स अँगल बिटवीन 4, 7, 20 इन अ मिनिट हँड अँड आवर हँड इज 100 डिग्री. आता हा क्वेश्चन ॲक्च्युली तुम्हाला MCQला सुद्धा विचारला जाऊ शकतो. याचे ऑप्शन आपण या ठिकाणी लिहूया. 80 डिग्री, ऑप्शन बी इज हिअर 90 डिग्री, ऑप्शन सी इज हिअर 95 डिग्री अँड डी ऑप्शन इज दी 100 डिग्री. आता ॲक्च्युली बघा, थेरीमध्ये जर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला असेल तर तुम्हाला हे लिहिलं पाहिजे. बट MCQसाठी जर हा क्वेश्चन विचारला तर हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक ट्रिक यूज करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाउन दिस पॉइंट. नाउ सी दी ट्रिक यूज करून हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व काही लिहावं लागत नाही. क्लॉक रिप्रेझेंट करण्याची पण आवश्यकता नाही. फक्त आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. व्हॉट इज द अँगल बिटवीन
बिटवीन टू हँड्स. जे काही क्लॉकमध्ये दोन हँड आहेत, मिनिट हँड अँड आवर हँड, त्यांच्यामधला अँगल काय करायचं आहे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो अँगल आपला मिळतो मॉड ऑफ 30 इंटू आवर मायनस 11/2 मिनिट. आता ॲक्च्युली एच अँड एम म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी हेच एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. अँगल बिटवीन टू हँड ॲट 7:20, 7:20 झाले आणि आपल्याला दोन हँडमधला काय करायचं आहे, अँगल करायचं आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 7 म्हणजेच काय आहे तुमचे आवर्स आहे आणि 20 these आर दी मिनिट. म्हणजेच एचची व्हॅल्यू आहे तुमची 7 आणि मिनिटची व्हॅल्यू दॅट मीन्स एमची कॅपिटल एमची व्हॅल्यू आहे 20. या बोथ व्हॅल्यू डायरेक्टली आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे आहेत, पुटअप करायचे आहे. पुट केल्यानंतर बघा वी गेट मॉड ऑफ. मॉड यासाठी दिलेला आहे समजा व्हॅल्यू पॉझिटिव्ह येऊ द्यात निगेटिव्ह येऊ द्यात. मॉडमध्ये कोणतीही व्हॅल्यू आपल्याला ऑलवेज काय कन्सिडर करायची आहे, पॉझिटिव्हच कन्सिडर करायची आहे. ओके, सो राईट डाऊन हिअर 30 इंटू आवर gives us 7 minus 11/2 into minute are 20. Simplify this. We know that 7 3s are 21. 210 degree minus 2 1s are 2. 2 10s are 20. 11 into 10 we get 110 degree. Now simplify this. Subtraction of these two terms we get 100 degree. So write down here 100 degree. म्हणजेच दोन हँडमधला जो काही अँगल आहे तो अँगल आपला येतोय 100 डिग्री. आता ही जी काही या ठिकाणी ट्रिक दिलेली आहे ही ट्रिक फक्त आपल्याला MCQ सॉल्व करण्यासाठी यूज करायची आहे. आय होप आजच्या लेक्चरमध्ये जे काही बीट आपण घेतलेले आहेत ते तुम्हाला अंडरस्टँड झाले असते. ओके, थँक्यू.